झी मराठी, चर्चाही होणारच। चेक बाउन्सची खोटी केस मागे घेतो पण नवीन तक्रार करू नकोस। बड्या बँकेच्या मोठ्या साहेबाची रयताला विनवणी। बँकेसह साहेबाच्या विरोधात तक्रारीची रीग लागणार याची कुणकुण लागल्यानं लाचारी। पैशाच्या जोरावर आपण काही करू शकतो या आविर्भावात आपण फार स्वच्छ आहोत असं मिरवणाऱ्या त्या बड्या बँकेच्या मोठ्या साहेबाच्या मागे तपासाचा ससेमिरा लागताच आता त्यांनी नरमाईची भूमिका घेत नवीन तक्रारी दाखल होऊ नयेत म्हणून आपल्या हस्तकांकरवी एक तक्रारदाराला वेगवेगळे आमिष दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला। त्याचाच एक भाग म्हणून एका रयताने साहेबाच्या शेतात काबाड कष्ट करून झालेली सुमारे 4,74,000ची मजुरी आणि मशागतीचे पैसे बुडवण्याच्या हेतूनं हिशोबाच्या वह्या जबरदस्तीने काढून घेऊन त्या रयताला मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार एका पोलीस ठाण्यात दिलेली आहे असं समजतंय। तक्रार अंगलट येणार म्हटल्यावर त्या रयताला आपल्या हस्तकांकडून बोलावून तुझ्यावरची चेक बाउन्सची केलेली खोटी केस मागे घेतो पण माझ्यावरची तक्रार करू नका अशी विनवणी करायला सुरुवात केली। आपल्या अन्यायाच्या विरोधात कुणी आवाज काढला तर त्याला खोट्या केसमध्ये गुंतवायचं आणि त्याचा आवाज बंद करायचा ही साहेबांची पद्धत आता उघड होऊ लागली आहे। साहेबाला मिळालेली खुर्ची आणि खुर्चीतून मिळालेली माया यातून गरिबांची पिळवणूक करण्याची आसुरी महत्वाकांक्षा एका गरिबाच्या तक्रारीनं पुढे आली आणि आता प्रत्येक पीडित गरीब स्वाभिमानानं न घाबरता साहेबाच्या अन्यायाविरोधात तक्रारी द्यायला समोर येतोय। मुळात पहिल्याच तक्रारीचा गाजावाजा होत असताना आपण काहीच केलं नाही म्हणून मोठमोठे खुलासे करणारा साहेब आणि त्याच्या इशाऱ्यावर काम करणारे खालचे 2 साहेब अडचणीत आलेत। पोलिसांच्या तपासात पितळ उघडं पडत चालल्यानं साहेबांनी आता सावध पावित्र्य घेतल्याचं दिसतंय। मात्र अनेक वर्षे पिळवणूक झालेले लोक भले गरीब असतील पण स्वाभिमानी निघालेत त्यामुळे साहेबाची अडचण आता वाढत चालली आहे। या रयतेची ही तिसरी तक्रार आहे तर अजून 8 ते 10 पीडित कागदपत्र हातात घेऊन तक्रार करायची तयारी करतात त्याही लवकरच दाखल होतील असं सूत्रांकडून कळतंय। सगळ्या तक्रारीचा उद्रेक आणि पोलिसांचा ससेमिरा लागला की त्या साहेबाची अवस्था मडक्यात तोंड अडकलेल्या बोक्यासारखी होणार हे निश्चित। साहेबाच्या या भानगडीमुळे नावारूपाला आलेली ती बँक आणि त्याचे ठेवीदार अडचणीत येणार हे मात्र नक्की अशी अवस्था आहे। झी मराठीसाठी कुरुंदवाडहून कार्यकारी संपादक प्रभाकर बंडगर। झी मराठी, चर्चाही होणारच।